Hello student, today we are going to learn the lesson unit 2 lesson 5, the man who thinks he can. Students, it is very motivational poem, it is very interested poem, and it is a poem about our thinking. The name of the poem, look at again the name of poem, the man who thinks he can. मनुष्य किंवा माणूस जे विचार करतो तेच करू शकतो. इफ यू थिंक अबाउट सक्सेस you can success. If you think about win, you can get win. Look here, first we are read this poem. If you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. Don't is a short form of do not. If you like to win but you think you can't, it is almost certain you won't. If you think you will lose, you are lost. For out of the world we find success being with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can. Walter D. Wintley, poet of this poem. Now we are going to learn. Look here, student. The first line of poem is that if you think you are beaten, you are. Beaten means हारणे, पराभूत होणे. जर तुम्ही तास विचार कराल की मी हारणारच आहे, मग तुम्ही हारणारच. इफ यू थिंक यू आर beaten, if your thinking is negative, you can't get success. जर तुमचे विचार नकारार्थी असेल तर तुम्ही काही यश मिळवू शकत नाही. इफ यू थिंक यू आर beaten, you are. If you think you dare not, you don't. But you are thinking you are not dare. Dare म्हणजे घाबरणे. जर तुम्ही असा विचार केला की मी घाबरणार नाही, आय एम स्ट्रॉंग, I can study hard, I can get success, असा विचार केला, you don't. Don't हा do not चा शॉर्ट फॉर्म आहे. डू नॉट शॉर्टमध्ये असं लिहितात. इफ यू थिंक यू आर डेअर नॉट, जर तुम्ही घाबरणार नाही असा विचार कराल तर तुम्ही घाबरणार नाही. इफ यू लाईक टू विन, जर तुम्हाला जिंकावंसं वाटत असेल, बट यू थिंक यू कांट, पण जर तुमचा विचार तसा नसेल,
इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. मला जिंकावं असं वाटतंय, मला जिंकायला आवडते, पण मी जिंकणार नाही असं तुमच्या मनात असं वाटत असेल तर मग जे तुमच्या मनामध्ये नकारार्थी वाटतंय तसंच होईल. इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. यू थिंक यू कांट, यू सर्टन यू वॉन्ट, ऑलमोस्ट यू कांट सक्सेस. म्हणून सो वी मस्ट थिंक वी इफ यू लाईक टू विन, आय लाईक टू विन अँड आय वॉन्ट इट, आय ओन इट, आय गेट इट, असा विचार करायला पाहिजे. मला जिंकायला आवडतं अँड आय मस्ट विन, मी जिंकणारच, अशा प्रकारची थिंकिंग आपली असली पाहिजे. इफ यू थिंक यू विल लॉस, जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही सक्सेस हरणारच आहात, यू आर लॉस्ट, का समजायचं तुम्ही हरलेच. यू आर लॉस्ट म्हणजे हरलेलेच आहे. ज्याचा विचार मन पराभूत झालेले, ज्याची थिंकिंग वैचारिक शक्ती पराभूत झालेली. इफ यू थिंक यू विल लॉस, यू आर लॉस्ट, तुम्ही हरलेलेच आहे. लूज, लॉस्ट, लॉस्ट. लॉस्ट हा तिसरं रूप आहे लूज या क्रियापदाचं. तुम्ही जर हारण्याचाच विचार कराल तर मग हारलेच म्हणून समजा. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, जगापेक्षा वेगळं तुम्हाला काही व्हायचा विचार जर असेल, सापडायचा असेल, शोधायचा असेल. सक्सेस बिईंग्स विथ अ फेलोज विल. सक्सेस, व्हेअर फ्रॉम सक्सेस गेट, सक्सेस कुठून येतो. इट इज अ फेलोज विल. विल या इथे विल, WILL विल हा भविष्यकाळातलं सहाय्यकारी क्रियापद विल नसून ह्या विलचा अर्थ आहे मनाची शक्ती. विल मीन्स माइंड पॉवर. सक्सेस बिईंग विथ अ फेलोज विल, यश हे यश प्राप्त करणाऱ्याच्या मानसिक शक्तीमधून निर्माण होत असतं. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. इट इज पॉवर ऑफ माइंड. मी हारणारच नाही, मी काहीतरी मिळवणारच, मी जिंकणारच, मी जगापेक्षा वेगळा आहे. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिईंग्स विथ अ फेलोज विल. विल मीन्स माइंड पॉवर. इट्स ऑल, इट्स हा शॉर्ट फॉर्म आहे इट इजचा. इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. हेच खरं महत्त्वपूर्ण वाक्य आहे, हेच खरं मनाचं गमक आहे. म्हणून मानसिक शक्ती खचू न देणे. देर आर अनदर वर्ल्ड ऑफ धिस विल, सेल्फ कॉन्फिडन्स. वी आर कॉलिंग इन मराठी सेल्फ कॉन्फिडन्स, इन मराठी आत्मविश्वास. इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, जर तुम्ही असा विचार केला की यू आर आउटक्लास्ड. आउटक्लास्ड याचा अर्थ आहे अ पर्सन इज आउटक्लास्ड व्हेन अदर आर बेटर. दुसऱ्यांपेक्षा आपण मागे पडलो आहोत, दुसऱ्यांसारखं आपल्याला जमणार नाही. बहुतेक वेळा या वयामध्ये मुलं असा विचार करतात की he is a brilliant student, he is very clever student and I can't do as type the clever student. मी त्या हुशार मुलासारखं करूच शकत नाही. आय एम आउटक्लास्ड असा विचार केला की मग तुम्ही बाहेरच पडले असं समजा. मग तुम्हाला तसं कधीच करता येणार नाही. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, यू आर आउटक्लास्ड, मग तुम्ही आउटक्लासच ठरणार. बट you have got, we are learning third stanza, तिसरं कडव्याची दुसरी ओळ आपण बघतो. you have got to think high to rise. आपण असा विचार केला पाहिजे की मी
याच्याही पेक्षा चांगलं करू शकतो. आय कॅन बेटर दॅन अनदर पर्सन. आय कॅन डू थिंक हाय. मी उच्च विचार करू शकतो. हाय थिंकिंग. हाय थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. अँड सिम्पल लिव्हिंग. साधे राहा पण विचार उच्च असला पाहिजे. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. मी उच्च विचाराच्या पातळीवर विचार करील, पातळीवर विचार करील आणि सूर्य जसा उगवतो प्रकाश घेऊन तसा मी राईज, नवीन काहीतरी शोधेल, उगवेल. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर. तुम्हाला तुमची खात्री, शुअर मीन्स खात्री, गॅरंटी. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राईज. जर तुम्हाला अगोदरपासून तुमची खात्री असेल, तुमचा आत्मविश्वास असेल, आय कॅन विन इट, आय कॅन गेट इट, आय कॅन डू इट, अशा प्रकारचा विचार असेल तर कृती करण्यापूर्वी हा विचार पाहिजे. स्वतःवर तुमचा बिफोर म्हणजे पूर्वीपासून विश्वास पाहिजे. यू कॅन एव्हर विन. तुम्ही नक्की जिंकाल, नेहमी जिंकाल अ प्राईज म्हणजे पारितोषिक मिळेल, अवॉर्ड मिळेल, सक्सेस मिळेल. यू कॅन एव्हर विन अ प्राईज. लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो. जीवनातलं हे युद्ध टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. जीवनातला हा युद्ध, जीवनातला हा संघर्ष नेहमी बलवान आणि गतिमान माणसाबरोबर. स्ट्रॉंगर्स मीन बलवान अँड फास्टर मीन्स गतिमान. माणसाची बरोबरीच केली पाहिजे, त्याच्यावर आपलं यश अवलंबून नाही. बट सून ऑर लेट. सून मीन्स लवकर अँड लेट मीन्स उशिरा. लवकर यश मिळो अथवा थोडं लेट मिळो, द मॅन हू विन्स. बलवान माणसं जिंकतात असाही नियम नाही, गतिमान माणसं जिंकतात असाही नियम नाही, लवकरच जिंकलं पाहिजे असाही नियम नाही आणि लेटच जिंकलं पाहिजे असाही नियम नाही. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स. माणसं ते विजयी होतात, मनुष्य तो विजयी होतो. विन्स मीन्स जिंकतो, मॅन म्हणजे मनुष्य. मॅन हू विन्स इट इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. तोच माणूस जिंकतो किंवा जिंकणारा मनुष्य तो असतो जो कोणतंही काम मला येत नाही असं म्हणतो. इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. जो जिंकणारा माणूस आहे कोणता? हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. मी प्रत्येक काम करू शकतो असा विचार जो करतो तो मनुष्य जिंकतो. आणि जो मनुष्य कितीही बलवान असला पण आय डोंट, आय कांट असा विचार जेव्हा करतो, मी हे करू शकेल का नाही शकणार असा विचार जेव्हा करतो, तो मनुष्य हरतो. स्टुडंट लुक हिअर. फर्स्ट रीड द पोयम लाऊडली. मोठ्याने कविता वाचा. अवघड शब्द, डिफिकल्ट वर्ड राईट इन युअर नोटबुक्स अँड देन write the activity in your notebook. When you are bitten, as type, when you are bitten, you think about bitten, you are bitten. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी वेमध्ये लिहा. कॉपी एनी 4 lines ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोयम. तुम्हाला आवडलेल्या 4 ओळी कवितेतल्या लिहा. देन से द फॉलोइंग सेंटेन्स अलाउड ॲज इफ यू आर. इफ यू थिंक अबाउट नर्वस, here is a word.
यू आर. जेव्हा तुम्हाला निराश आहे असं वाटेल तुम्ही निराश व्हाल. इफ यू आर थिंकिंग अबाउट अँग्री यू आर अँग्री. इफ यू आर थिंकिंग अबाउट हॅप्पी यू आर हॅप्पी. अशा पद्धतीचे वाक्य तयार करा. वी मस्ट विन धिस मॅच. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. आय विल फिनिश माय होमवर्क इन टाईम. अशा प्रकारचे आय विल फिनिश. इफ यू थिंक अबाउट फिनिशिंग होमवर्क यू आर फिनिशिंग. म्हणजे तुम्ही तो पूर्ण कराल. ओके. रीड द पोएम लाऊडली अँड write activity in your notebook. Thank you.